Good afternoon. Myself Srushti Bahasab Nagargoje, TY Civil, Department of Technology, Shivaji University. My project name is the sewage treatment plant in DOT buildings. तर आम्ही या प्रोजेक्टमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट डिझाईन्स केलेला आहे की DOT बिल्डिंग प्लस बॉईज हॉस्टेल प्लस गर्ल्स हॉस्टेल त्या तिन्हीमधलं पण स्लज कलेक्ट करून त्याच्यावर आम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये यूज करणार आहे. Myself Kedar Shruti Balaprasad. I am from TY BTech Civil Engineering DOT शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. माझ्या टॉपिकचं नाव आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांट. त्यामध्ये रॉ स्लज टँकमध्ये DOT बिल्डिंग बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेलचा वेस्ट कलेक्ट होणार. त्यानंतर स्क्रीनिंगमध्ये आपण काय करतो, त्यामध्ये हार्ड पार्टिकल्स सगळे रिमूव्ह करतो. त्यामध्ये प्लास्टिक एक्सेट्रा. ग्रीट रिमूव्हलमध्ये आपण स्मॉल पार्टिकल्स रिमूव्ह करतो. त्यानंतर प्रायमरी क्लॅरिफिकेशनमध्ये आपण फ्लोटिंग रिमूव्ह करतो. नंतर एरेशन टँकमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स ब्रेकडाऊन होतात, तसेच न्यूट्रिएंट्स अँड बॅक्टेरिया. सेकंडरी क्लॅरिफिकेशनमध्ये आपण रिमेनिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स सेटल आउट करतो. नंतर फिल्टर आणि डिसइन्फेक्शन इट इज द लास्ट स्टेज ऑफ प्युरिफिकेशन. फिल्टरमध्ये आपण रिमेनिंग बॅक्टेरिया रिमूव्ह होतात. डिसइन्फेक्शनमध्ये आपण ॲड केमिकल्स करतो जेणेकरून वॉटर प्युरिफाईड व्हावं म्हणून. नंतर स्टोरेज टँकमध्ये ते वॉटर घेऊन गार्डनिंगसाठी आणि फर्टिलायझरसाठी यूज करू शकतो आपण. Myself Srija Sunil Nirvade from TY BTech Civil, Department of Technology, Shivaji University, Kolhapur. This plant proposed in the backside of workshop area, and here we are designed it for the 1000 people for future purpose. We increase the 30% population, that is 1300 population we selected for the sewage treatment plant. The capacity of our treatment plant, that is 1 mld water that is consumed by the hostelers, and total sewage generated in our sewage treatment plant is 0.7 mld. The total cost of sewage treatment plant is 21 lakh approximately, and total period of sewage treatment plant is 20 days, and the outcomes after the sewage treatment plant, that is the treated water is used for gardening, agriculture purpose, and the sludge generated after this process it is used as soil fertilizer. Thank you.